लाडकी बहीण योजनेतून 71 लाख महिला बाद झालेल्या आहेत। ई-केवायसी नंतर लाभार्थी संख्येमध्ये मोठी घट झालेली आहे। 2,47 लाखांवरून 1,76 लाखांवर ही संख्या आलेली आहे। आता पासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेचे त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। मधले हे 1-2 लाडक्या बहिणींसाठी खुशखबर मार्च हप्ता 1,500 रुपये कधी येणार आणि कोण पात्र असणार यासाठी सगळ्यात महत्त्वाची अपडेट आलेली आहे। आज आपण बघत आहोत। आज सगळ्यात महत्त्वाची अपडेट आपल्याला पाहायला मिळत आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी ही आपल्याला पाहायला मिळत आहे। आज आहे 13 एप्रिल आणि भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नसेल, परंतु पुढच्या रविवारी अक्षय तृतीया आहे आणि त्याच्याच अनुषंगाने लाडक्या बहिणींना मार्च हप्त्याचं वितरण होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणी अतिशय खुश झालेल्या आहेत, कारण आता हे थेट वितरण आज आपल्याला आजपासून पाहायला मिळू शकतं। आज लाडक्या बहिणींना त्यासाठी GR देखील पाहायला मिळू शकतोय। पहा, मार्च महिन्यात जो हप्ता आहे तो खास विशेष आपल्याला माहिती आहे की अक्षय तृतीयासारख्या मुहूर्तासाठी आपण गेल्या वेळेसुद्धा आपण पाहिलं की मिळाला होता। यावेळेस देखील आपण अपेक्षा करतोय की लाडक्या बहिणींना हा जो मार्च महिन्याचा हप्ता आहे 1,500 रुपयांचा तो अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 100% मिळावा। कारण आता जर बघितलं तर आज सोमवार आहे, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार हे 5 दिवसच लाडक्या बहिणीसाठी आहेत। कारण परत शनिवार आणि रविवार 2 दिवस सुट्टी आहे आणि त्याच्यानंतर हप्ता येऊ शकत नाही, त्याच्या अगोदरच हप्ता पाहिजे। कारण आपल्याला सणासाठी हप्ता पाहिजे असतो, बरोबर। सण झाल्यावरती पैशांचा काही उपयोग नाही, अगोदरच हप्ता हा आला पाहिजे। त्यामुळं लाडक्या बहिणींकडून सरकारकडे सर्व लाडक्या भावांना, 2 लाडक्या भावांना आणि वहिनींना विनंती आहे की लाडक्या बहिणीसाठी जो मार्च महिन्याचा हप्ता तुम्ही प्लॅन केला आहे तो आजपासूनच वितरणाला सुरुवात करावा, किंबहुना उद्यासुद्धा तुम्ही करू शकता। कारण आज तुम्ही GR प्रसारित करा। GR प्रसारित केल्यानंतर आपल्याला माहिती आहे की हप्ता हा कुठल्याही क्षणी तिथं येऊ शकतो। कारण GR वरती सरळ लिहिलेलं असतं किती कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे। आता तुम्ही म्हणाल दादा कसं काढणार हे सगळ्या गोष्टी, कारण टेन्शन घेऊ नका, मी आहेच। मी GR आलं की अजून पुन्हा एक व्हिडिओ टाकतो, परंतु तुम्हाला फक्त माहिती असावी त्यासाठी मी व्हिडिओ टाकत आहे की आजपासून सुद्धा वितरण होऊ शकतं, होईल असं नाही, लक्षात घ्या। हे शक्यता आहे, कारण मुहूर्त आपल्याला माहिती आहे की खूप छान मुहूर्त, अक्षय तृतीयासारखा मुहूर्त आहे आणि गेल्या वेळेस आपल्याला पैसे मिळाले होते। त्यामुळं आपण अपेक्षित करत आहोत की ह्यावेळेससुद्धा लाडक्या बहिणीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत हे पैसे हे लाडक्या बहिणीच्या खात्यात येतील। आता तुम्ही म्हणाल दादा कोण पात्र असणार, कोण लाभार्थी असणार, कोण अपात्र असणार, 100% आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत। त्यामुळे आधी मला एक सांगा, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कोणाकोणाला मिळालेला आहे? कारण भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता मिळाला नाही आणि शक्यता अशी आहे की ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता मिळाला आहे अशाच लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता मिळेल, बाकी लाडक्या बहिणींना मिळणार नाही। कारण तीच यादी ही पुढे ढकलली जाते। त्यामुळं भरपूर लाडक्या बहिणींचं हे सुद्धा म्हणा की दादा यादीत नाव कसं टाकायचं हे सुद्धा सांगा आम्हाला। कारण भरपूर वेळा काय होतं, तुम्ही सगळं पात्र आहे परंतु काही कागदपत्रामुळे, अर्ज पडताळणीमुळे तुमचं नाव यादीतून बाहेर काढलं जातं आणि मग तुम्हाला हप्ते बंद झाले आहेत। आता बघितलं आपण तर तसं जानेवारी महिन्यापासून भरपूर लाडक्या बहिणींचे हप्ते बंद झालेले आहेत। जानेवारी, फेब्रुवारी दोन्ही महिन्याचे हप्ते आलेले नाहीत, बरोबर आहे का नाही? कोणाकोणाचे हप्ते बंद झाले त्यांनी कमेंट्स करायचं आहे। कारण आहे मार्च महिन्याचा हप्ता झाल्यानंतर परत तुम्हाला एप्रिलपासून कडक नियम तर सुरू होतीलच, परंतु ई-केवायसीचा सुद्धा नियम हे लागू शकतात। परंतु सरकारकडे एक माझी नम्र विनंती आहे की तुम्ही ई-केवायसी मुदत 30 एप्रिल केलेली आहे, परंतु ती दुरुस्तीसाठी केलेली आहे। माझी तुम्हाला एक विनंती आहे की आमच्या सर्व लाडक्या बहिणींसाठी ही तुम्ही मुदत वाढवा, म्हणजे ज्यांनी ई-केवायसीच केली नाही अशा लाडक्या बहिणींसुद्धा एकदा चान्स द्या ई-केवायसी करण्याचा। कारण त्यांच्याकडून ई-केवायसी चुकून राहिलेली आहे, तर माझ्या सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा त्यांना संधी द्यावी। त्यांच्याकडून जे काही चुका झाल्या ते त्यांना एकदा करू द्याव्या, माफ करून त्यांना पुन्हा एकदा ई-केवायसी करू द्यावी अशी माझी एक नम्र विनंती आहे। आणि ह्या नम्र विनंतीला तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करायचा, कारण भरपूर लाडक्या बहिणी आहेत, 50 ते 60 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांची ई-केवायसीच राहिलेली आहे, एकदाही ई-केवायसी केलेली नाही। त्यामुळं हे करा। आणि भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांचं ई-केवायसी केली आहे परंतु दुरुस्ती यादीत सुद्धा नाव नाही, तर त्यासाठी सुद्धा माझी सरकारकडे विनंती आहे। बघा कोण पात्र आहे, तर तसं पाहायला गेलं तर ज्यांनी ई-केवायसी केली आहे किंवा नाही ह्या सगळ्याच लाडक्या बहिणी पात्र आहेत। कारण ई-केवायसीचा नियम तर तसं लावलेला नाही, परंतु शक्यता अशी आहे की ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता आलेला होता त्यांनाच मार्च महिन्याचा हप्ता मिळू शकतो। इथं एक मोठी शक्यता ती आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांचा हप्ता बंद झाला त्यांनी काही महत्त्वाचे फॉर्म भरून द्यायचे, जसं की लाडकी बहीण योजना सुरू करणे बाबत हा एक फॉर्म मिळतो,
तो अंगणवाडीमध्ये जाऊन तुम्ही भरायचा आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही नियमांमध्ये बसत नसाल तर तुम्ही तिथं अर्ज करून सांगू शकता की मी सगळ्या नियमांमध्ये बसते, माझ्याकडे कुठल्याही नियमाचं उल्लंघन गेलेलं नाही आणि मला कृपया करून पात्र लाभार्थी यादीमध्ये तुम्ही पुन्हा ॲड करा, हे असं तुम्ही तिथं अर्जात लिहू शकता. तुम्ही मला कोणत्या बँकेत येतील पैसे, सरसकट सर्व बँकेत येतील का? तर हो, जर आपण बघितलं तर पहिल्यांदा पोस्ट खात्यात येईल, नंतर सरकारी बँकेत आणि नंतर प्रायव्हेट बँकेमध्ये हे हप्त्याचं वितरण हे अशा प्रकारे हे आपल्याला पाहायला मिळू शकतं. आता भरपूर लाडकीमध्ये दादा तो फॉर्म कुठला आहे ज्यानं लाडकी बहिणीचा हा हप्ता सुरू होतो, तर हा फॉर्म आहे लाडकी बहीण योजने लाभ सुरू करण्याबाबत. हा व्हिडिओमध्ये थांबवा, पूर्ण स्क्रीनशॉट पहा आणि एका वहीच्या पानावरती लिहून त्याला आधार कार्ड जोडून मोबाईल नंबर खाली टाकून तुमची सही करून किंवा ह्याची प्रिंट काढून सुद्धा तुम्ही त्याच्यावर लिहू शकता. प्रिंट झेरॉक्स काढून 2 प्रिंट काढून सुद्धा हे तुम्ही करू शकता किंवा हाताने लिहून सुद्धा मजकूर हे करू शकता. हा फॉर्म तुम्ही अंगणवाडीत जमा करा. जर तुमचं लाभार्थी यादीतून नाव काढलेलं असेल तर ते तुम्हाला नाव पुन्हा एकदा त्याच्यामध्ये टाकता येईल अशी एक आशा आहे आणि सरकार या विनंतीला मान देऊन तुमचा जो लाभ आहे तो पुन्हासुद्धा सुरू करू शकतो. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींकडून सर्व लाडक्या भावांना वहिनींना एक विनंती आहे की आपल्या सर्व लाडक्या बहिणींचा हप्ता पुन्हा सुरू व्हावा. त्यांना जे काही हप्ते राहिलेले आहेत रखडले आहेत ते सुद्धा द्यावे, ही एक माझी नम्र विनंती आहे. तुम्हाला काय वाटतं तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आपल्याला जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करायचा आहे, कारण त्यांच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली गरजेचं आहे. कारण त्यांचे लाभ हे बंद झालेले आहेत आणि त्यांच्या ज्या घराला हातभार लागत होता तो कुठेतरी थांबलेला आहे. ही खूप थोडीशी चिंताजनक बातमी आहे, कारण भरपूर लाडक्या बहिणींसाठी ही एक वरदान होती, तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करायचा आणि कमेंट्स करायचे. त्यामुळे पटापटा कमेंट करा. आज 3,000 रुपये जमा होतील. बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे. पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागल्यात. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आमच्या खात्यामध्ये 3,000 जमा झाल्या आहेत. त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि आनंदी आहोत. एक तर मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय की ही जी शासन निर्णय जो आम्ही लाडक्या बहिणीचा निर्गमित केला याच्यामध्ये आम्ही कुठलाही बदल केलेला नाहीये. ही मला सर्व आपल्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय की कुठलेही निकष आम्ही बदल केलेले नाहीयेत. 2.5 लाखाचं उत्पन्न त्याच्यापेक्षा कमी असणं लाभार्थी असण्यासाठी हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित आधीच केलेलं होतं. दुचाकी वाहन असावं, 4 चाकी वाहन नसावं हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित हे केलेलं होतं. ते राज्यातल्या रहिवासी असाव्या, सरकारी नोकरदार नसाव्या, हे जे सगळे निकष आहेत हे पहिल्या शासन निर्णयामध्ये निर्गमित केलेले आहेत. त्याच्यामध्ये कुठलाही बदल आम्ही केलेला नाहीये. आम्ही ज्या वेळेला पहिलं ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या वेळेला स्क्रुटिनी चालू केली त्यावेळेला 70-75 हजार अर्ज असे होते की जे पात्र होत नव्हते, जे त्यावेळेला ड्रॉप करण्यात आले होते. सप्टेंबरमध्ये स्क्रुटिनी केली त्यावेळेला तर 1 लाखापेक्षा अधिक असे अर्ज होते की जे पात्र होत नव्हते. त्याच्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा त्या पद्धतीनं होतं. त्यामुळे अशा पद्धतीचं लाभार्थ्यांची संख्या कमी जास्त होणं हे काही अचानक केलेलं आहे अशातला काही भाग नाही. आणि निकषांमध्ये काही तक्रारी ज्या ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यामध्ये ज्या प्राप्त झालेल्या आहेत, जे एका ह्याच्यावरून 2-2, 3-3 वेळा लाभ घेत आहेत अकाउंट्समधना किंवा ज्यांच्या 4 चाकी वाहनं आहेत पण तरी सुद्धा ते अशा जे काही कंप्लेंट बेस्ड आहेत त्या संदर्भातली चौकशी करून त्यांचा आधीचा कुठलाही लाभ आम्ही त्याच्यामुळे ही योजना चालू राहण्याच्या दृष्टिकोनातून आपण पावलं उचलत आहोत. एक आणि ती कायमस्वरूपी चालू राहणार. महिलांसाठी सुरू केलेली ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. ती अशा पद्धतीनं कोणीही बंद करण्याचा विचारही कधी मनामध्ये आणूही शकत नाही आणि कोणी कधी करणारही नाही. कारण ज्या योजनेने महिलांच्या आयुष्यामध्ये आनंद आलाय तो आनंद हिरावून किंवा हिसकावून